माघार घेतलं, मग आता सुमित्रा पवारांच्या प्रचाराला तुम्ही जाणार? हे बघा, विषय असा आहे, अनेक वरिष्ठ नेतृत्वानी म्हणजे सत्तेच्या शीर्षस्थानी असलेल्या लोकांनी कॉल केले का, तर केले. अनेक मान्यवर मंडळींनी कॉल केले का, तर केले. पण ज्यावेळी सुनेत्राताई पवारांचा विचारांची लढाई आहे का, आहे. आम्ही असमाधानी आहोत का, आहोत. आम्हाला डावललं जातंय का, डावललं जातंय. ओबीसीचं आरक्षण संपलंय का, संपलंय. आम्हाला बजेट मिळत नाही का, नाही मिळत. आम्ही असमाधानी आहोत का, आहोत. आमचा सत्ताधाऱ्यांवरती रोष आहे का, आहे. हे सगळं असताना सुद्धा ज्यावेळी अपघाती निधन झालेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा जो कॉल होता, तो मला विचार करायला भाग पाडणारा होता. म्हणून मी कुठलाही विचार न करता मी डायरेक्ट त्यांना मी अर्ज भरणार नाही, ही माझी भूमिका घेतली. 8 दिवसापूर्वीच ते म्हणले होते की पवारांची का माणसाचं परिवर्तन होऊ शकत नाही? हे बघा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये भूमिका बदलणारे पक्षाचे अलायन्स, वेगवेगळ्या विचार, काय महाराष्ट्राचं राजकारण, कोण कुणाबरोबर युती सांगू शकाल का तुम्ही? कोणता राष्ट्रवादी कुणाबरोबर आहे? कालच्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या, शिवसेनेची युती काँग्रेस बरोबर, काँग्रेसची युती शरद पवार गटाबरोबर, शरद पवार गटाची युती अजितदादा पवार गटाबरोबर, अजितदादा पवारांची युती भाजप बरोबर, भाजपाची युती एकनाथ शिंदे गटाबरोबर. सगळ्यांची युती होती, सगळ्यांची एकमेकाबरोबर. मी लिंक काढून दाखवतो. आचार विचार, अरे एक ओबीसी आंदोलक आहे, कुठल्याही पक्षाचा मी साधा सदस्य नाही. मी ज्यावेळी भूमिका मांडतो, माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो, त्यामध्ये जर एका महिला उपमुख्यमंत्र्यानं महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पहिल्यांदा एखाद्या महिलेला हे पद मिळालेलं आहे, त्या पदावरच्या एका महिला उपमुख्यमंत्र्याचा कॉल असेल आणि मी सकारात्मक प्रतिसाद दिला असेल, यात वावगा असायचं काय कारण आहे? हे काय चुकीचं केलंय मी? आणि मी काय नव्यानं काहीतरी केलंय? महाराष्ट्रामध्ये अनेक युटर्न घेणारी मंडळी आहेत. ठाकरे सर, सगळ्यांची युती तुम्ही फार रंगतदार सांगितलं. जरांगे पाटलाबद्दल एवढा द्वेष का? जरांगे पाटलाबद्दल द्वेष असायचं कारण केली पाहिजे तुम्ही त्यांच्यासोबत. कुणासोबत? जरांगे पाटील यांच्यासोबत. फक्त त्यांचं, आमची एकच मागणी त्यांनी मान्य करायची की ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला जे पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे, ही मागणी त्यांनी मागं घ्यावी. सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी मान्य करावा. मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड नाही. तो सोशली बॅकवर्ड असता तर त्यांना द्यायला कुणाचीच अडचण नव्हती. पण आता कालच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामधून समजून आलेलं आहे, ओबीसींनाही समजलेलं आहे की ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे.